नमस्कार मंडळी. चला तर आज आपण खास आषाढी एकादशीसाठी किंवा आषाढीच्या उपवासासाठी उपवासाची साबुदाणा बर्फी बघणार आहोत. ही बर्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि घरातल्या 2 ते 3 गोष्टींपासून तुम्ही ही एकदम सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी बनवू शकता. फक्त आणि फक्त 2 चमचे तुपामध्ये एकदम मऊ लुसलुशीत आणि अगदी खव्याच्या टेस्टची ही बर्फी तयार होते. अजिबात तुम्हाला इथे खव्याचा वापर करायचा नाही आहे किंवा मिल्क पावडरसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली नाही आहे. तरीसुद्धा एकदम सॉफ्ट होते आणि तोंडात टाकताच विरघळते. एकदम सोपी, झटपट आणि उपवासासाठीची स्पेशल ही बर्फी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे पाऊण कप म्हणजे 3/4 कप कुठलीही एखादी घरातली वाटी घ्या आणि त्यांनी सगळी मापं घेतली तरीही चालतील. तर पाऊण कप म्हणजे 3/4 कप मी इथे घेतलेला आहे कच्चा साबुदाणा आणि 1/4 कप म्हणजे पाव कप घेतलेले आहे शेंगदाणे. त्यासोबतच आपण साबुदाणा आणि शेंगदाण्यासोबतच अजून एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहोत, ते म्हणजे पाव कप काजू. तर काजूच्या ऐवजी तुम्ही इथे बदाम वापरू शकता, पण काजूमुळे जास्त छान चव येते या बर्फीला. कारण जशी आपण काजू कतली वगैरे खातो एकदम सॉफ्ट तशाच पद्धतीची ही बर्फी तयार होते आणि उपवासाला अगदी 8 ते 10 दिवस टिकतेसुद्धा, खराबही होत नाही. तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम लो करून मस्तपैकी साबुदाणा, शेंगदाणे आणि काजू जे आहेत ते व्यवस्थितपणे 7 ते 8 मिनिटांपर्यंत छान मस्त मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, म्हणजे काय होतं यातला साबुदाणा किंवा मग शेंगदाणे वगैरे जर जळाले तर मग आपल्या बर्फीला थोडासा करपट असा वास लागू शकतो. त्यामुळे आपली बर्फीची टेस्ट खराब होऊ शकते. त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरती छान हा साबुदाणा ना थोडासा फुलतो किंवा चटचट असा आवाज यायला लागतो. लो फ्लेमवरतीच सगळी प्रोसेस करायची आहे. तर बघू शकता 7 ते 8 मिनिटं इथे झालेली आहेत. मस्तपैकी साबुदाणा थोडासा फुललेला आहे आणि आता खूप जास्त गरम आहे सगळं साहित्य. तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. थोड्या वेळासाठी आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत गॅसवरती आपण एक दुसरी कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपण ज्या कपाने किंवा वाटीने सगळी मेजरमेंट घेतली होती ना, ज्या कपाने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच कपाने आपण इथे 2 कप घालणार आहोत दूध. तर म्हशीचं दूध घ्या किंवा मग गाईचं घेतलं तरी चालेल, पण म्हशीच्या याच्यामध्ये फॅट कॉन्टेंट जास्त असतो, त्यामुळे लवकर दूध आळायला किंवा घट्ट व्हायला मदत होते. तर मी इथे त्याच कपाने 2 कप घेतलेला आहे दूध. आणि आता दूध आपल्याला आटवत वगैरे बसायची गरज नाही आहे. दूध गरम झालं की आपण याच्यामध्ये पाऊण कप घालणार आहोत साखर. जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर इथे अर्धा कप साखर घातली तरीही चालेल. इथे पाऊण कप साखर घातलेली आहे. 2 कप दुधासाठी पाऊण कप साखर घालायची आहे. खूप जास्त सोपं प्रमाण आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळं साहित्य, इन्ग्रेडियंट किती घ्यायचे ते दिलेले आहेत. व्यवस्थितपणे साखर विरघळेपर्यंत आणि अजून 5 मिनिटांपर्यंत आपण मस्त हे जे दूध आहे ते उकळवून घेऊया, म्हणजे थोडंसं दाटसर होतं. तोपर्यंत आपला जो साबुदाणा, शेंगदाणे आणि काजू आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेले होते ते सुद्धा आता थंड झालेले आहेत. गरम गरम असताना मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करायचं नाही. बऱ्याचदा मग काय होतं, काजूमधून किंवा मग शेंगदाणे आहे त्यामधून तेल रिलीज होतं आणि मग याच्या गुठळ्या तयार होतात, साबुदाण्याची भरड राहते. तर एकदम छान फाईन होईपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने अजिबात त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे किंवा साबुदाण्याचे दाणे किंवा जास्त जाडसर कण राहता कामा नये. तर ही जी पावडर आहे ती आपण तयार करून घेतली आहे. इथे दूधही मस्तपैकी दाटसर झालं आहे. 2 कप आपण दूध घातलेलं होतं, तर जवळपास हे 1.5 कप झालेलं आहे. थोडंसं मी आटवलं याला, त्यामुळे आपली बर्फी लवकर सेट व्हायला मदत होते. आता दूध इथे छान आटवून तयार आहे. दूध आपण बाजूला ठेवून देऊया. गॅसची फ्लेम बंद करूया. तोपर्यंत अजून एक काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे आत्ता आपण जे मिक्सरमधून साबुदाणा, शेंगदाणे आणि काजूची पावडर तयार केलेली आहे ना, ती आपल्याला 2 मिनिटांसाठी अशा पद्धतीने तुपावरती भाजून घ्यायची आहे. म्हणजे उरला जो साबुदाण्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो तो सुद्धा निघून जातो आणि मस्त 2 चमचे तुपातच आपली ही अगदी तोंडात टाकताच विरघळणारी खव्याच्या टेस्टची ही साबुदाणा बर्फी तयार होते. तर तूप हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये ती जी पावडर आपण करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे. जर तुम्हाला इथे काजूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाऊण कप इथे घ्यायचा आहे साबुदाणा आणि अर्धा कप घ्यायचे आहे शेंगदाणे. तर हे 2 साहित्य तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असेल. जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर स्किप केलं तरीही चालेल. आणि याच्यामध्ये आज आपण मिल्क पावडर घातलेली नाही आहे, खवासुद्धा घातलेला नाही आहे. तर अगदी कोणीही करू शकेल अशी ही उपवासाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चवीला अप्रतिम लागते. बाहेर बऱ्याचदा स्वीट मार्टमध्ये किंवा उपवासाच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीची साबुदाणा बर्फी मार्केटमध्ये मिळते, पण त्याच्यामध्ये भेसळ वगैरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे
आज आपण घरच्या साहित्यात ही 2 ते 3 वस्तूंचा वापर करून अगदी मस्तपैकी ही बर्फी तयार केलेली आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. कलर बदलवू न देता मी मस्तपैकी 5 मिनिटांपर्यंत तुपामध्ये साबुदाण्याची, काजूची आणि शेंगदाण्याची पावडर भाजून घेतलेली आहे. मस्त तूप थोडंसं सुटायला लागलं, खमंग वास यायला लागला की आपण जे दूध आटवून ठेवलेलं होतं, गोड दूध साखरेचं, ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो करायची आहे. बऱ्याचदा दूध वगैरे सगळं मिश्रण गरम असल्यामुळे अंगावरती थोडेसे थेंब येऊ शकतात, त्यामुळे असं काळजीपूर्वक हे सगळं करायचं आहे. बघू शकता लगेचच साबुदाण्याने सगळं जे दूध आपण याच्यामध्ये घातलेलं आहे ते सोक करून घेतलं आहे. आणि हो, जर तुम्हाला अजून याचा रिचनेस किंवा जर याची टेस्ट वाढवायची असेल तर याच्यामध्ये पाव कप थोडासा तुपावरती परतलेला खवा घातला तरीही चालेल. अप्रतिम लागते चवीला. पण खवा वगैरे सगळीकडे लगेचच अवेलेबल नसतो, म्हणून मी याच्यामध्ये खवा घातलेला नाही आहे आणि मिल्क पावडरसुद्धा घातलेली नाही आहे. जर तुम्हाला मिल्क पावडर ॲड करायची असेल तरीसुद्धा तुम्ही दूध गरम असताना त्यामध्ये पाव कप मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता. तर अजून आपलं जे मिश्रण आहे बघू शकता लगेचच कढई सोडू लागलेलं आहे. त्यानंतर मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे याच्यामध्ये. मस्त एक शाईन येते तूप घातल्यामुळे आणि अप्रतिम चवीची आपली ही साबुदाण्याची बर्फी जी आहे ती तयार होते. तर अशा पद्धतीने आता बर्फी कढई सोडू लागलेली आहे आणि हातावरची जर तुम्ही याची गोळी करून बघितली तर अजिबात हाताला सुद्धा चिकटत नाही आणि कढईसुद्धा सोडू लागते. याचा अर्थ आता आपली जी बर्फी आहे ती सेट होण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते तयार आहे. चला तर पटकन गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण अजून 1-2 मिनिटासाठी एक आपल्याला काम करायचं आहे, ते म्हणजे बर्फी सेट करण्यासाठी आपल्याला एका प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. तर इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे आपली बर्फी व्यवस्थितपणे सेट होते. तुम्ही घरातला कुठलाही ट्रे घेऊ शकता किंवा मग खाली बटर पेपर वगैरे लावला किंवा एखाद्या कुठल्याही अशा पद्धतीने डिशमध्ये जरी ही बर्फी थापून घेतली तरीसुद्धा आरामात निघते, अजिबात चिकटत नाही खाली. तर हे सगळं बर्फीचं मिश्रण आपण या तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे छान याचा सरफेस प्लेन होईपर्यंत आपण याला मस्तपैकी दाबून घेऊया आणि अतिशय सोपी करायला पण चवीला अप्रतिम अशी मार्केट सारखी ही जी बर्फी आहे ती घरीच अगदी घरच्या कमी साहित्यात तयार होते. तर तुम्हीसुद्धा या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला नक्की रेसिपी ट्राय करून बघा. मला नक्कीच खात्री आहे की घरात तुम्हाला लहान मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल. तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण थापून घेतलेलं आहे. यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे मी इथे पिस्त्याचे आणि बदामाचे काप अशा पद्धतीने घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग खोबऱ्याचा किस जरी किसून घातला तरीसुद्धा छान लागतो किंवा मग प्लेन ही बर्फी ठेवली तरीही छानच लागेल. तर अशा पद्धतीने थोडंसं वरतून प्रेस करूया म्हणजे आपले जे ड्रायफ्रूट्स आहे व्यवस्थितपणे बर्फीला चिकटून बसतील. आता आपण फक्त 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ही बर्फी सेट करायला ठेवूया. जर तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद्या तासासाठी बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरीही चालेल. मी फ्रीजमध्ये ठेवली होती. 15 मिनिटांनंतर बर्फीचे काप करून दाखवते. बघू शकता एकदम सॉफ्ट, कापतानाच तुम्हाला कळत असेल की अतिशय सॉफ्ट आपली ही जी साबुदाण्याची उपवासाची बर्फी आहे ती तयार झालेली आहे. तर करायलाही अगदी सोपी आहे. घरच्याच साहित्यात तयार होते. खव्याचा वापर केलेला नाही आहे, मिल्क पावडर नाही आहे, फक्त दूध वापरले, साबुदाणा, शेंगदाणे आणि काजू. आणि जर तुम्हाला काजूही वापरायचे नसतील तरीसुद्धा त्याच्या ऑप्शनसाठी काय वापरायचं आहे ते सुद्धा मी सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने आपण साबुदाण्याच्या जी बर्फी आहे त्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. प्लीज एक जी बर्फी आहे किंवा वडी आहे तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता किती जास्त सॉफ्ट झालेली आहे आणि मस्तपैकी छान याच्यामध्ये काजूचा आणि साबुदाण्याचा फ्लेवर येतो. साबुदाणा भाजताना अजिबात घाई करायची नाही. जेव्हा आपण तुपामध्ये साबुदाण्याची, काजूची आणि शेंगदाण्याची पावडर भाजून घेतो त्यावेळीसुद्धा अजिबात घाई करायची नाही, कारण जर साबुदाणा थोडासा कच्चा राहिला तर मग आपली बर्फी थोडीशी चिवट लागू शकते. तर साबुदाणा सुरुवातीला भाजताना आणि तुपामध्ये परततानासुद्धा अजिबात घाई करायची नाही. मस्तपैकी खरपूस आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे ही साबुदाण्याची बर्फी तयार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. मनापासून व्हिडिओ आवडला असेल मंडळी, रेसिपी सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू शकता बर्फी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी ओठांनी सुद्धा तुटेल इतकी जास्त ही बर्फी सॉफ्ट होते. तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. आणि ही रेसिपी नक्की 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 कुठल्याही उपवासाला ट्राय करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.